प्रचंड मोठा हमला झाला आणि तो हमला म्हणजे या देशातून जम्मू काश्मीर आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर थंडीचा प्रदेश म्हणून फिरायला जातात सर्वसामान्य लोक. पण ते घटना घडल्याच्या नंतर आतंकवाद्यांनी ज्या पद्धतीनं हिंदू लोकांना त्यांचं नाव विचारू विचारू आणि छानू छानू मारलं, ठीक आहे. आणि जर त्यानं एखाद्यानं खोटाय बोलला का मैं मुसलमान हूँ, तर त्याले कुराणाच्या कलमा पडायला लावल्या. जर त्याला आल्या नाही तर त्याला मारलं. पण आतंकवादाले कोणताच धर्म नसते. पण मी पाहून राहिलो अनेक सोशल मीडियाच्या पेजवर कमेंट्सचा महापूर आला आहे आणि एका मुस्लिम कम्युनिटीलेच टार्गेट करून खूप सारे लोक बोलत आहेत. तर जर एवढेच मुस्लिम वाईट वाटत असन आणि सरकारले वाईट वाटत असन तर एका रांगेत उभं करून मारून टाकावं मुस्लिमांना. कारण मी जे पाहून राहिलो का या देशात हिंदू, मुसलमान, जैन, ख्रिश्चन, पारशी साऱ्या धर्माचे लोक आणि सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक इथे एकोप्यानं राहत होते. मागच्या 10 वर्षात इतकं वातावरण बिघडलं या देशाचं, याची जबाबदारी कोण घेईन? कारण त्या कमेंट्स पाहिल्यावर म्हणजे मी जर काही एखादी चांगली गोष्ट टाकली, एक आसावरी जगदाय नावाची पोरगी ती पेहलगामले तिथंच होती, तिच्या वडिलाले गोळी लागली, आजोबाले गोळी लागली, ठीक आहे. मग त्याच्यानंतर आर्मी आली, तिले रेस्क्यू, ठीक आहे, रेस्क्यू करून तिथं, ठीक आहे, कॅम्पमध्ये नेलं. तिच्या वडिलाले कुठं नेलं हे तिला सांगायला तयार नाही. तिचे वडील वारले का आजोबा वारले हे सांगायला तयार नाही. तिनं पत्रकारासोबत बोलतानाचा एक व्हिडिओ मी फेसबुकवर टाकला आणि तिनं या देशाची बिघडलेल्या परिस्थितीबाबत त्या पत्रकारासोबत चर्चा केली. आणि ती चर्चा केल्याच्या नंतर ती जे सांगून राहिली का या देशाचा जो माहोल बदललेला आहे, तर आतंकवाद्यानं महिलाले मारलं नाही, पुरुषालेच मारलं. पुरुषाले काऊन मारलं? ठीक आहे. आता लोक मायावर लगेच कमेंट्स करन का ह्या साला हिंदू विरोधी आहे, ह्या देशद्रोही आहे. अबे मले देशद्रोही का, मले मारून टाका ना बे. तुम्हाला जर वाटत असेल का मी या देशाच्या हिताचं, माणसाच्या हिताचं बोलत असेल तर मले मारा. का करता? मले ठेवून फायदा काय? कारण मी देशाच्या हिताचं बोलतो ना. मी हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन याच्या हिताचं नाही बोलत. मी माणसाच्या हिताचं बोलतो, मी भारतीयाच्या हिताचं बोलतो आणि मी भारताच्या हिताचं बोलतो. तुम्हाला वाटत असेल मी दोषी आहे तर मलाही फुकून टाका. खायले ठेवता या देशातल्या बंद्या मुसलमानाले मारून टाका. सगळेच बदमाश आहेत, सगळे तुम्हाला आतंकवादी वाटते त्याले मारून टाका. अरे भाऊ, या देशाचं कसं वातावरण होतं, कसं केलं, त्याले कोण जिम्मेदार आहे? हा, अरे या देशात ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है तू इंसान बनेगा, असं वातावरण होतं. मी साधी ते एका न्यूजपेपरचे डाउनलोड करून क्लिप टाकली फेसबुकवर, तर त्याच्यावर घाणेरड्या कमेंट्स केल्या. ठीक आहे, मास्तर चाटू आहे, मास्तर हिंदू विरोधी आहे, मास्तरच्या अंगातच मुसलमान आहे. आबे चोट्या, तुझ्या घरी देवाची पूजा नसन होत ना, तेवढ्या सकाळी माझ्या घरी होते साल्या. तुझ्या बापानं जेवढे तीर्थक्षेत्र हिंदूचे नसन केले ना, तेवढे तीर्थक्षेत्र माया बापानं केले. अमरनाथच्या यात्रेपासून तर रामेश्वरपर्यंत, सोमनाथपासून तर जगन्नाथपुरीपर्यंत साल्या. आणि तू मला हिंदू सांगून राहिला का? आबे वारकऱ्याचे पोट्टे आहे. ठीक आहे, विठ्ठलाले मानणारे लोक आहे आम्ही. आणि विठ्ठलाच्या वारीत सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक त्या वारीत एकोप्यानं नांदते आणि वारीत जाते. कोणी जात धर्म विचारत नाही. आणि तिथं त्यानं आतंकवाद्यानं विचारलं काऊन हे समजून घ्या तुम्ही. आतंकवादी त्या महिलाला म्हणते आप मोदी को जाके बताओ. काऊन असं वातावरण तयार झालं? तो आतंकवादी असा काऊन म्हणाला? आतंकवाद्याला धर्म नसते. ठीक आहे, हे जे घटना झाली याच्यात गोरगरीब निरापराध लोकांचे जीव गेले. ठीक आहे, कोणाचे वडील गेले, कोणाचे काही गेले. ह्या पोरगा पहा, ह्या पोरगा त्या पर्यटकाले पहलगाममध्ये घोडस्वारी करत होता. ठीक आहे, याचा घोडा होता आणि याचं नाव आहे मोहम्मद हुसेन. आतंकवादी त्या घोड्यावरच्या माणसाले मारायला आले तर तो म्हणते का हा निरपराध आहे, याले मारू नको, याचा दोष काय? तो मुसलमान होऊन राहिला घोडेसार. ठीक आहे, आप इसको बख्श दो. तर आतंकवादी त्याच्या उरावर, त्या माणसाच्या उरावर, ठीक आहे, गोळी ताणते, बंदूक ताणते. तर ह्या बंदूक हिसकते. बंदूक हिसकल्याच्या नंतर ह्या बंदुकीवर येऊन पडला म्हणून याले मारते. मग आता मला सांगा का तिथं त्यानं हिंदूच मारले का, तर हा मुसलमान बी मारला. पण मुसलमानाले त्यानं टार्गेट बनवलं नाही, स्पेशली हिंदूले बनवलं. ह्या आडवा आला म्हणून मारला, मान्य आहे. पण काऊन मारलं याचे आता विचार करा. काऊन मारलं हे लक्षात घ्या. 1992 बाबरी मस्जिद पाडली आणि त्या बाबरी मस्जिदचा बदला म्हणून या देशात 1993 मुंबई
सिरियल बॉम्ब ब्लास्ट झाले. आता हे सिरियल बॉम्ब ब्लास्ट जे मुंबईत झाले याच्यात जवळपास 267 ते 300 लोकांचा जवळपासचा आकडा आहे जे मृत्युमुखी पडले. मला सांगा त्या लोकांचा बाबरी मस्जिदीशी का संबंध रे जे मृत्युमुखी पडले. ठीक आहे, आता ते बाबरी मस्जिद मुसलमानाची पाडली पण ज्यानं बॉम्ब पेरले ते मुसलमान असन मान्य आहे. ठीक आहे, 93च्या बॉम्ब हल्ल्यात. ठीक आहे, आता त्याच्यात संजय दत्तच्या घरी बंदूक सापडली. त्याच्या पाचचं आयडीएफ खरेदी करायसाठी पैसे संपले तर ते संजय दत्तले बंदूक विकली. ठीक आहे, म्हणून संजय दत्त बी दोषी सापडला. त्याच्यात 5 वर्षाची सजा संजय दत्तले झाली. हा, पण त्याचा जो ओरिजिनल सरगना आहे दाऊद इब्राहिम तो यायच्या हाती नाही लागला पोलिसांच्या. माय म्हणणं हे आहे का सिरियल बॉम्बला जे मुंबईत झाले तर त्याच्यात निरपराध लोकांचा जीव गेला, निरपराध लोक मेले त्याच्यात ज्याचा बाबरी मस्जिदशी काही संबंध नाही आहे. आता वक्फ कायदा केला, वारंवार मुस्लिम कम्युनिटीला बदनाम करण्यात येते. त्याच्यामुळे मुस्लिम समाजात प्रचंड उद्विग्न भावना पैदा झाली. आणि पाकिस्तान जे आहे त्याला अजिबात बरं वाटत नाही भारतात भलं झालं पाहिजे, अजिबात बरं वाटत नाही. आणि इच्छा सत्ता दिशाले अजिबात नाही वाटत. यायले तर वाटते का हिंदू मुसलमान भांडले पाहिजे आणि आम्ही हिंदूचं नेतृत्व करणारं म्हणून आम्ही जिवंत राहिलो पाहिजे ना, सत्तेत राहिलो पाहिजे. मी या पहलगामच्या हल्ल्याले जबाबदारी सरकारनं घ्यायला पाहिजे. या देशातल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग IB अजित डोवाल सुरक्षा सल्लागार आहे, अमित शहा. आता मला सांगा जम्मू काश्मीरचं संरक्षण करण्याची या देशाच्या संरक्षण करण्याची जबाबदारी ठीक आहे केंद्र सरकारची आहे. केंद्रात BJPचं सरकार आहे. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश आहे, तिथं विधानसभा दिली पण तिची पोलीस आणि तिची कायदा व सुव्यवस्था ही केंद्र सरकारच्या हातात आहे. मग जबाबदार कोण आहे? मग जबाबदार केंद्र सरकार आहे. मग याची जबाबदारी अमित शहा घेते का मी राजीनामा देतो बा मी गृहमंत्री म्हणून तिथं नाही तिचं इंटेलिजन्सची माहिती काढू शकलो का जम्मू काश्मीरवर हमला होणार आहे. आणि का म्हणते मार जोरात सांगते देश सुरक्षित हात में, घंट्या सुरक्षित हात में आहे देश यायच्या. हा अबे घंट्या सुरक्षित हात आहे का बे? या हे सत्तेत आलेपासून ठीक आहे आमच्या माया देशाचे 44 जवान शहीद झाले त्याला न्याय नाही भेटला. किती जवान? 44 जवान शहीद झाले. कोणी काही चांगलं सांगायला गेलं मी भारतीयत्व म्हणून चांगलं सांगतो, माणूस म्हणून सांगतो तर मायावर त्या पोरायचा दोष नाही जे कमेंट्स करते त्याच्या बुद्धी त्या न्यूज चॅनलवाल्यानं पेरलं. ठीक आहे, अरे 44 जवान शहीद झाले. ठीक आहे, पुलवामाच्या हल्ल्यात बरोबर 2019च्या ठीक आहे इलेक्शनच्या अगोदर 14 फेब्रुवारी 2019 हल्ला झाला. कुठं? पुलवामात. ठीक आहे, मला सांगा 250 किलो IDF घेऊन गाडी आली. ठीक आहे, 5 बसेस चालल्या होत्या CRPFचे जवान घेऊन मधातल्याच बसेसले उडवलं. साधी भारत सरकारने चौकशी समिती नाही नेमली. चौकशी समिती नाही नेमली म्हणलं का ते आले कुठून हे सगळं सांगतो मी तुम्हाला. माझ्यापाशी सब रेकॉर्ड आहे. ठीक आहे, तुम्हाला वाटते ना हे स्वाद्वी प्रज्ञा सिंग. अबे हे लक्षात घ्या का आतंकवादाला धर्म नसतो. हिनं भगवा आतंकवाद म्हणून एक जन्माले घातला. हिनं मालेगावच्या मस्जिदीच्या समोर बॉम्बस्फोट केला. एका एमएटीवर कुकर होता आणि कुकरमध्ये बॉम्ब होता. त्याच्यात लोक मेले. इले अटक केली. इले आत्ता मालेगावच्या बॉम्ब धमाक्यात ठीक आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनं म्हणते 7 आरोपी यायले ठीक आहे यायले जन्मठेपेची मागणी केली. हे MAT हिच्या नावानं होती स्वाद्वी प्रज्ञा सिंग. आणि BJPनं इले इंदोरमधून उभे ठेवली आणि इले मेंबर ऑफ पार्लमेंट बनवलं. सांगा म्हणजे आतंकवादी संसदेत नेऊन राहिले. ठीक आहे, देशाचा तडीपार माणूस ज्याच्यावर इशरत जहा सोहराबुद्दीन केस होत्या फर्जी एन्काउंटरच्या त्याला तडीपार केलं होतं तो देशाचा संरक्षण मंत्री आहे. तर तुम्ही का अपेक्षा करता देशाच्या संरक्षण मंत्र्याकडून तुमच्या संरक्षणाची? ठीक आहे, म्हणजे देशाचा गृहमंत्री ज्याच्या हातात जम्मू काश्मीरची कायदा व सुव्यवस्था आहे त्याच्याकडून अपेक्षा करता का तुम्ही? आणि का देश सुरक्षित हातो में? उरी हल्ला, पुलवामा हल्ला, ह्या पहलगामचा हल्ला आणि देश सुरक्षित हातो में. हा मग मला सांगा देश सुरक्षित हातात आहे का? मणिपूर सारख्या घटना होत्या पंतप्रधान तिथं भेट नाही देत. देश सुरक्षित हातात आहे? हा देशात दंगली होते सुरक्षित हातात आहे देश? हा अरे पुलवामा हल्ला झाला ना. ठीक आहे, आता इथं लक्ष द्या या स्क्रीनशॉट होय. हे लष्कर प्रमुख होते बक्षी साहेब. हे का यानं स्टेटमेंट दिलं का भारताचं अग्निवीर भरतीमध्ये ठीक आहे भरती केली 4 वर्षासाठी पोट्टे लागते पण 1,80,000 इंडियन आर्मीची भरती बंद केली. 1,80,000 इंडियन आर्मी मधले म्हणजे देशाच्या सिक्युरिटी सोबत हे खेळवाड करत आहे.
आणि देशामध्ये जे सामाजिक परिस्थिती बिघडली, ठीक आहे, जो धार्मिक एकोपा होता तो खतम झाला, धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये नावानं आडनावानं लोक पाहायला लागले. हे वातावरण कोण तयार केलं मागच्या 10 वर्षात? म्या केलं, माझ्या बापानं केलं साल्यो. हा, अबे थोडीशी बुद्धिमत्ता जागी ठेवा. माया खालतं कमेंट्स मध्ये शिवा द्यायच्या अगोदर द्या शिवा, ठीक आहे, पण मी माणूस म्हणून सांगून राहिलो, एक भारतीय नागरिक म्हणून सांगून राहिलो, ठीक आहे. लगेगी आग, राहत इंदोरी साहबचा शेर आहे, लगेगी आग तो कई घर आएंगे जत में, लगेगी आग तो कई घर आएंगे जत में, यहां हमारा मकान थोड़ी है, ठीक है, लगेगी शहर में आग तो कई घर आएंगे जत में, यहां हमारा मकान थोड़ी है, ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आग लागली तर त्या आगीत तुमचंही घर भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही, ठीक आहे. हा देश हिंदू मुसलमान ख्रिश्चन शीख ईसाई एकोप्यानं राहणारे लोक आहेत. या देशात वक्फचा कायदा केला, ठीक आहे, त्याचा विषय चर्चेले चालू होता, तिकडं पुन्हा सुप्रीम कोर्टावर एलिगेशन चालू होतं, ठीक आहे. ते जगदीश धनगड बोलले होते, तो विषय कुठंतरी डावलला पाहिजे, ठीक आहे. मग आता मीडिया पुलवामा हमला तर बिलकुल पुलवामा हल्ला निषेधार्थ आहे आणि जोही आतंकवादी आहे त्याला पकडायला पाहिजे, ठीक आहे. तिचे लोक त्यानं कॅन्डल मार्च काढला काल, एकाही न्यूज चॅनलवाल्यांनी नाही दाखवला. हा, पुलवामाच्या मस्जिदीत याचा निषेध केला, या घटनेचा हे नाही दाखवणार. आता तिथं मीडिया गेली जम्मू काश्मीरमध्ये, त्या मीडियामध्ये लोक मुसलमान आले आणि ते मुसलमान लोक तिची परिस्थिती सांगून राहिले आणि तिथं म्हणून राहिले का पहिले आम्हाला गोळी लागायला पाहिजे होती, ठीक आहे. ह्या हमल्याचा निषेध लोक करून राहिले, तर त्या बातम्या बाकायदा काटून राहिले मीडिया. अरे मीडियाला दाखवायचं काय, म्हणजे हिंदू मुसलमान दाखवायचा आहे पुन्हा. अबे मीडिया बी विकला. या देशाचा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, चौथा आधारस्तंभ, तोही विकल्या गेला आहे. फार थोडे बोटावर मोजण्यासारखे पत्रकार आहे का जे खरे लिहून राहिले, ठीक आहे. मग आता ठीक आहे, हे लक्षात घ्या का आतंकवादाला धर्म नसते. अरे इतक्या वाईट, ठीक आहे. आता हे ठीक आहे, लल्लन टॉपची न्यूज आहे. आर्मीचे जवान, आता काही लोक जीव वाचून जंगलात गेले, ठीक आहे, गोळीबार अंधाधुंद केला, तर हे वाचवत आले, तिकडून इंडियन आर्मीचे लोक आले. ती इंडियन आर्मीच्या लोकांच्या हातात बंदुका होत्या, त्याला वाटलं हे आतंकवादी मारते, बिचारे लहान पोररे हे, ठीक आहे, भीतीनं कळवळून गेले. आतंकवादाला धर्म नसते भाऊ, ठीक आहे, हे लक्षात घ्या. आतंकवाद कोणताही असो आणि त्याला एकाच कम्युनिटीले, ठीक आहे, दोषी पकडणं. मग मला सांगा, एपीजे अब्दुल कलाम कोण होते? या देशात फासावर जाणारा अशफाकुल्ला कोण होता? अशफाकुल्ला खान, हा सांगा ना कोण होते? अब्दुल हमीद कोण होता, ज्यांना पाकिस्तानच्या बॉर्डर मध्ये घुसून 21 लोकांना मारून आलता? कोण होता अब्दुल हमीद? हा, ज्याले भारत सरकार परमवीर चक्र देते. तुम्हाला वाटते ना मुसलमान दोषी आहेत, करा लाईनी तुम्ही फुगून टाका सालेले, तुमच्या मनात वाटत असेल तर मुसलमान आतंकवादी असते. अरे 10 वर्षात आमच्या हिंदू पोरायची अशी मेंटॅलिटी बनवून टाकली या सरकारनं, या मीडियानं. हे साले बदमाश आहे. हा, का करायचं? अरे हा देश कुठं घेऊन चालले तुम्ही? अरे त्याले हिंदू मुसलमान एकोप्याचे पिक्चर करा, हिंदू मुसलमान एकत्रपणे कसे राहू शकते हे दाखवा. त्याच्या डोक्यात आग नका पेटू. याच्या अगोदर, ठीक आहे, भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आतंकवादी हल्ले झाले जम्मू काश्मीरमध्ये, असं नाही आताच झाला, याच्या अगोदर बी झाले. या सरकारले दोषी यासाठी पकडून राहिलो का त्या आतंकवादी आहे ना, जे म्हणलं का हमारी कौम को जिम्मेदार ठहराया जाता है, ठीक है, लव जिहाद के लिए हमारी कौम को, ठीक है, हम आतंकवादी है, ठीक है, हम गंदे काम करते, हमारा धर्म गंदा है, ऐसी घटिया सोच इस सरकार ने यहाँ के नौजवान हिंदुओं के जहन में डाल दी है. ये बताओ मोदी को जाके कि हम ऐसी कौम के लोग नहीं है, असं त्या मुस्लिम महिलेला सांगितलं. त्या आशावरी जगदाय नावाच्या पोरीनं त्या पत्रकारासोबत बोलताना असं सांगितलं. अशी परिस्थिती कोण तयार केली? मी म्हणतो का असं भाषणात? मी सांगतो का लोकायले असं? मी तर सांगतो का माझ्यासाठी सगळ्यात मोठा झेंडा कोणता असेल तर तो भगवा नाही, हिरवा नाही, निळा नाही, पिवळा नाही, तिरंगा आहे. माझ्यासाठी सर्वात मोठा ग्रंथ कोणता असेल तर तो या देशाचं संविधान आहे. आणि या देशात सर्वात मोठं मंदिर माझ्यासाठी कोणतं असेल तर या देशाची संसद आहे. हे मी माझ्या भाषणात सांगतो लोकांना. आणि साले कमेंट्स करते माझ्या खालतं, हा हिंदू विरोधी आहे, देशद्रोही. अबे साल्या तू असन देशद्रोही, ठीक आहे, मी या देशासाठी
जीव देऊ शकतो, मी जाऊ शकतो बंदूक घेऊन, तू फाटून घरात लपून राहशील, तू फक्त घरातून कमेंट करशील, याच्यावर तर तू काही नाही करू शकत, तू लायकी नाही आहे. समजलं का? ठीक आहे. या देशातल्या पोट्यासाठी मी रस्त्यावर उतरतो, या देशातल्या सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी मी आंदोलन करतो. मी करतो असं नाही म्हणून राहिलो, अनेक लोक करतात, पण तशी मग हिंमत दाखवा लागते. घरून नुसतं मोबाईलवर कमेंट्स करून नाही होत, लोकांसाठी काम करा लागते, झटा लागते. आणि जर कोणी असं तुमच्या मनात मुस्लिमांबद्दल बाकी धर्मांबद्दल द्वेष पसरवत असेल तर हे वाईट आहे. तुकडोजी महाराजांना सर्व धर्म समभाव सांगितला. ठीक आहे, सेक्युलरिझम सांगते. हल्ले तर होणार, याच्या अगोदर हल्ले नाही झाले का? मग ठीक आहे, मग अमरनाथच्या यात्रेवर झाला, मग अमरनाथच्या यात्रेत हिंदूच जाते ना, हिंदूलेच मारते ना. ठीक आहे, फक्त आता विचारून मारलं, विचारून याच्यासाठी मारलं का त्यानं सांगितलं का तुम मोदी को जाके बताओ. मग मोदीले कळवळ आहे, सौदी अरेबियाला गेले, ते तिथून आले, मान्य आहे. लगेच अमित शहा दुसऱ्या दिवशी गेले जम्मू काश्मीरात, लगेच त्या दिवशी. चांगली गोष्ट आहे, झालेच पाहिजे, तुमच्यावर जबाबदारी आहे, तुम्ही त्या रिस्पॉन्सिबल पदार आहे. पण भारताचं IB, ठीक आहे, त्याच्यानंतर इंटेलिजन्स, इंडियन आर्मी आणि भारताचं गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय फेल पडलं का? का तुम्हाला या हल्ला होण्याची काहीच खबर नव्हती का? एवढे गप्पलतीत काऊन राहिले? तुम्ही म्हणता देश सुरक्षित हा, तुम्ही का 370 रद्द झाल्यानंतर इथं हल्ला होणार नाही याची गॅरंटी दिली होती का तुम्ही? आणि देशाच्या संरक्षणावर लक्ष ठेवायची जबाबदारी तुमची आहे. हे आतंकवादी आले कुठून? इंडियन आर्मी 2 दिवसात या आतंकवाद्याला पकडन आणि मारून टाकन. पण हे जे गोर गरीब आणि हे जे लोक आहे, जे निर्दोष लोक आहे, ज्याचा कवडीचाही दोष नाही, हे जे वातावरण भारतात निर्माण केलं, याच्यात यायचा दोष आहे का? मला एवढं सांगा. हे जे भारतात वातावरण बदललं आणि त्या ठीक आहे सरकलेल्या, ठीक आहे, म्हणजे मानसिक विकृती असलेल्या लोकांना, मुसलमान लोकांना, जो कोणी आतंकवादी असेल त्यानं हमला केला. असे समाजकंटक प्रत्येक धर्मात असते, ते हिंदूत असो मुसलमानात असो, प्रत्येक धर्मात असते. त्याला वाटत नाही का एखाद्या देशाचं, एखाद्या जातीचं भलं व्हावं, आणि म्हणून मग हे असे लोक, ठीक आहे, एका 4-5 लोकांसाठी बंद्या कोमले, बंद्या त्या धर्माले, जातीले बदनाम करते. हे समजणं गरजेचं आहे. म्हणून तू पहिले भारतीय होय, माणूस होय, जाती धर्माच्या भांड्यात लटकू नको. आणि तू लटकला तर हे असेच पैदा, कारण पाकिस्ताननं हमला केला, आतंकवाद्यानं पाकिस्तानातून आले असन, ठीक आहे, त्याला तर वाटून नाही राहिलं का भारतात चांगलं राहिलं पाहिजे, इच्छा राजकीय लोकांना नाही वाटून राहिलं. म्हणून ठीक आहे, हे पाय रे, हा पोरगा भेदरला रे, जसा बंदूकवाला तो आर्मीवाला सांगून राहिला तर अरे बाबू भिऊ नको, मी इंडियन आर्मीचा माणूस आहे, मग इंडियन आर्मी का सोल्जर हूँ. त्याला वाटलं का ह्या बी मारायला चाला, याच्यापाशी AK-47 आहे, धरण बंदूक न मारण. हे त्याची माय भेदारली. माझ्या नवऱ्याला मारून टाकलं म्हणते, कुठं आहे काय पता नाही. तो पोरगा बिचारा भिवून गेला, असा हमला केला. ठीक आहे, हे पर्यटक तिथं जाते, तिचा रोजगार तिच्या लोकांचा याच्यावर आहे. ठीक आहे, ते लोक यायच्या फेवरनं राहील का आतंकवाद्याच्या फेवरनं राहील? आणि तिथले जे लोक त्याच्या फेवरनं असतात त्याला बी धुंडून काढा, सालेले कोण कोण होतं. ठीक आहे, मग ह्या पुलवामा हल्ला, ठीक आहे, देश सुरक्षित हाते म्हणते, ते मोदीच्याच काय झालेला हल्ला आहे. उरीले हल्ला झाला, ठीक आहे, उरीले हल्ला झाला. आपण सर्जिकल स्ट्राईक केलं, एक सैनिक आपला तिकडे पडला, आपलं विमान क्रॅश झालं तर देश सुरक्षित हातो मी. चायनानं आपली जागा, अरुणाचल प्रदेशच्या 17 गावात आपले गावाचे नाव त्यानं नकाशात बदलून टाकले. मी नाही म्हणून राहिलो, BJPचा ठीक आहे खासदार स्टेटमेंट देते संसदेमध्ये, मी नाही म्हणून राहिलो. मी म्हणलं तर काय तुम्ही वेगळी गोष्ट. 14 फेब्रुवारी 2019ले या देशाच्या 44 निष्पाप ठीक आहे सैनिकाचे बळी गेले, काही त्याचा दोष नाही. इलेक्शनच्या बरोबर अगोदर गेले. ठीक आहे, ह्या गाडीच्या चिंदड्या उडाल्या, कोणाच्या काळात उडाल्या? देश सुरक्षित हातो मी, कोणाला दोषी धरायचं? आपण नेहरूले दोषी धरणार आहे का? जे रिस्पॉन्सिबल माणूस आहे त्याला दोषी धरा लागेल ना. आता सत्तेत कोण आहे? माझे साधे साधे प्रश्न आहे भाऊ, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. ठीक आहे का? जेव्हा देशाचं जम्मू काश्मीरचं कायदा व सुव्यवस्था हे भारताच्या गृहमंत्र्याच्या हातात आहे, संरक्षणाची जबाबदारी केंद्र सरकारच्या हातात आहे, केंद्र सरकार BJP पाशी आहे.
मग जबाबदार कोणाला धरायचं, रिस्पॉन्सिबल कोण आहे? मी देशाच्या पंतप्रधानासोबत आणि गृहमंत्र्याच्या सोबत आहे, एकत्रपणे भांडू, पण तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्या का हमला आमच्या चुकीमुळे झाला. हा तो पत्रकार बिचारा, तो मुस्लिम पत्रकार आज तकचा, तिथून पत्रकारिता करून सांगून राहिला का रॉनं आयबीनं ठीक आहे जिम्मेदारी स्वीकारली, ठीक आहे, म्हणजे रॉ आयबी म्हणते का आमच्याकडून चुकी झाली, तर ते न्यूज लगेच कट करते आणि भलतीच न्यूज दाखवते टीव्ही वाली, आज तकवाली. अरे एवढे ऐकले गेले का? तो बोलून राहिला, तो सांगून राहिला, हे मीडिया ठीक आहे डायरेक्ट न्यूज कापून टाकते. हां, आता ह्या हल्ला झाला, हे ठीक आहे सत्यपाल मलिक आहे, आणि सत्यपाल मलिक यायले बीजेपीनं ठीक आहे बीजेपीनं राज्यपाल केलं होतं, आणि यायनं द वायर या न्यूजपेपरले दिलेल्या पत्रकार ठीक आहे 44 जवान शहीद झाले, यायले न्याय नाही मिळाला. सत्यपाल मलिकने करण थापर द वायरले एक मुलाखत दिली होती, त्या मुलाखत मध्ये म्हणते ठीक आहे, त्या मुलाखत मध्ये म्हणते काय जम्मू काश्मीरवर जो हल्ला झाला पुलवामाले, त्या हल्ल्यासाठी मी पंतप्रधान आले, गृहमंत्र्यालयाले विमानं मागितले, यायनं मुद्दामून विमानं दिले नाही. मग ह्या हल्ला कोण केला? हे आयडीएक्स कुठून आलं? बरं ते तर सोडा, उरीवर हल्ला झाला, भारताच्या लष्करी तयार हल्ला झाला, तर पाकिस्तानचे डेलिगेट भारताच्या उरीले दाखवाले आमचे त्याला हे पाहे हल्ला झाला. अबे पण ते माहिती जमा करून न यायचं कुठं लष्करी तयार, याचा दारू गोळ्या कुठं ठेवून आहे, अबे ते ISI शी संबंधित आहे. इंडियन पाकिस्तानच्या आर्मीच्या लोकांनी भारतात बोलावलं होतं. बरं ह्या हल्ला झाला ना ठीक आहे, ह्या हल्ला झाला ना, सत्यपाल मलिक त्या जम्मू काश्मीरचे तेव्हा राज्यपाल होते, आणि राज्यपाल राहणारा बीजेपीचा माणूस बीजेपीवर आरोप करते. आता उघडकीस आणल्यावर म्हणा तुम्ही उघडकीस आणता सर, सगळी पोलखोल करून ठेवता बीजेपीची. मग माझ्या डोक्याच्या वर गेलं का मी सत्य सांगेन, असे सत्य खरं आहे ठीक आहे. काहून दोषी सापडले नाही, आलं कुठून IDX ठीक आहे. अबे 1-1 किलोमीटरवर 10-10 सैनिक आहे ठीक आहे, 2.25 लाख CRPFचे जवान आहे, कमीत कमी 2.5-3.5 लाख इंडियन आर्मीचे कमांडो आहे जम्मू काश्मीरमध्ये. मग मला सांगा, आता तुम्हाला त्याच्यानंतर पुन्हा सांगतो, पुलवामा हल्ला झाला तर ह्या देवेंद्र सिंग नावाचा तिथं DYSP होता, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस. ह्या जो DYSP होता ह्या पुलवामाचा होता, आणि हल्ला झाल्याच्या 3 महिन्याच्या नंतर ह्या आतंकवाद्यासोबत रॉकेट लॉन्चर आणि AK-40 घेऊन सापडला, 4 आतंकवाद्यासोबत एका जिप्सीत सापडला. याचा त्या बॉम्बस्फोटशी संबंध होता. हे बाकायदा 2 दिवस पेपरले न्यूज चालला, DSP देवेंद्र सिंग ठीक आहे याचा पुलवामा हल्ल्याशी संबंधित आहे, ह्या आतंकवाद्यासोबत सापडला. हे न्यूज काऊन गायब झाली? मला याचं उत्तर पाहिजे ठीक आहे. तुम्हाला काही बी खोटं वाटत असेल तर गुगल बाबावर सर्च करा का देवेंद्र सिंग अँड पुलवामा हल्ला, तुम्हाला लगेच देवेंद्र सिंगची स्टोरी येईल का ह्या DYSP देवेंद्र सिंग जम्मू काश्मीरचा ठीक आहे DYSP होता ठीक है. ये इधर न्यूज है, जम्मू कश्मीर चर्चा के कारण जम्मू कश्मीर पुलिस की ठीक है एंटी हाईजैकिंग टीम ने तैनात DCP देवेंद्र सिंह को आतंकवादियों के साथ श्रीनगर एयरपोर्ट से गिरफ्तार किया था. DSP देवेंद्र सिंह पर आरोप है कि आतंकवादियों की कश्मीर घाटी छोड़ने में मदद करता है. म्हणजे आतंकवाद्याले बॉर्डर पर्यंत ह्या आपल्या पोलिसांच्या गाडी सोडून देते ठीक आहे. तो आता पहा त्याच्यानंतर बताया ये भी जा रहा है कि आतंकी घाटी में किसी भी बड़ी वारदात को अंजाम देने वाले ज्ञात हो कि बातें दिनों में पुलिस ने बतौर पुलिस उप अधीक्षक कार्यरत देवेंद्र सिंह का एक वकील और आतंकी संगठन हिजबुल मुजाहिदीन के 2 आतंकियों को नबी बाबा और अल्ताफ को कुलगाम के मीर बाजार में गिरफ्तार किया था. मामले में दिलचस्प बात यह है कि देवेंद्र सिंह का नाम शुमार उन लोगों में है जिन्होंने अभी हाल ही में विदेशी राजदूतों के 16 सदस्य प्रतिमंडल टीम घाटी का दौरा कर रही थी. मामला प्रकाश में आने के बाद न सिर्फ जम्मू काश्मीर बल्कि दिल्ली तक हड़कंप मच गया. म्हणजे 16 लोकांची विदेशातली टीम येते, त्याच्यात ह्या राहते आणि ह्या आतंकवाद्यासोबत सापडते. ह्या पुलवामाचा हल्ला झाला तेव्हा DYSP होता, याचा तर हात नाही आणि याच्यावर कोणाचा हात आहे नाही, याचे उत्तर मला पाहिजे. मग मले का म्हणायचं आहे, जेव्हा 44 जवान शहीद झाले तेव्हा आमचा बापू दाढीवाला या शेअरगिल का फेअरगिल म्हणते याच्यासोबत उत्तराखंडच्या जिम कार्पेट अभयारण्यात शूटिंग करून राहिला होता डिस्कवरी चॅनलसाठी. 3:15 वाजता हल्ला झाला, 44 जवान शहीद झाले. भारताच्या पंतप्रधानाला न्यूज नसन दिली का, त्याच्या अंगरक्षकांना कमांडोनं
दिल्ली, पण बापूसाहेब 5:30 वाजेपर्यंत शूटिंग करत होता. 6:15 वाजता बाहेर येते जिम कार्पेटच्या, मग पत्रकार परिषद घेते. असा पंतप्रधान असते का देशाचे 44 जवान शहीद झाले आणि पठ्ठा ठीक आहे शूटिंग करण्यात मग्न आहे. मग ह्या हमला कोण केला होता इलेक्शनच्या अगोदर? तुम्हाला इलेक्शनले सर्जिकल स्ट्राईक केलं हे दाखवायचं होतं का? म्हणून तुम्ही पुलवामा हल्ला केला होता काय? असे माझे प्रश्न आहे, त्याचे उत्तर पाहिजे. त्या 44 सैनिकांच्या घरच्या लोकांना न्याय पाहिजे. मग हे जो हल्ला झाला, या हल्ल्याची निपक्षपाती चौकशी व्हायला पाहिजे. या हल्ल्यामध्ये आतंकवादी कुठून आला, त्याला मदत कोण केली, ठीक आहे, हे बी याची चौकशी झाली पाहिजे. कारण मी या देशाचा नागरिक आहे आणि या देशाच्या निष्पाप लोकांचे जीव जात असन आणि नावं घेऊ आणि या देशाची सामाजिक परिस्थिती, सलोख्याची परिस्थिती, या देशाची एकात्मता आणि अखंडता खतम करण्याचा विषय कोणी या बाहेर देशातला माणूस येऊन करत असन तर ते आम्ही सहन करणार नाही. कारण आम्ही या देशाचे नागरिक आहे आणि हे सत्तेत बसणारे नौकर आहे आमच्यासाठी. ठीक आहे, आम्ही भारताचे लोक आहे आणि आम्ही सत्तेत असणाऱ्या लोकांना प्रश्न विचारू जर आमच्या गोरगरीब लोकांचे जीव जात असेल तर. ठीक आहे, म्हणून याले जबाबदार कोण आहे हे तुम्ही लक्षात घ्या. का हे जे बापूसाहेब आहे यायनं स्वतः कधीच जबाबदारी घेतली नाही, झटकून टाकली. अमित शहा जबाबदारी घेणार नाही. आता ठीक आहे, आता सर्जिकल स्ट्राईक कर बिलकुल केलं पाहिजे, पण तो आतंकवादी कुठून आला, घुसला कसा? आणि तिथं एवढे लोक 2000 लोक असताना तिथं 2-4 सैनिक साधे AK-47 घेऊन काढून होते. मग या 2000 लोकांचा जीव वाऱ्यावर सोडायचा का? पहिलेच ते हाय प्रोफाईल राज्य आहे. ठीक आहे, तिथं लोकांच्या जीवाले धोका आहे. मग जिथं 2-2 हजार लोक राहते, जिथं 2-2 हजार पर्यटक लोक येऊन तिथं भेट देते, ठीक आहे, आणि तुम्ही वारंवार या देशाची सामाजिक सलोख्याची परिस्थिती मस्जिदी खालतं मंदिरं शोधणं चालू. हा, अरे भाऊ, हे लक्षात घ्या का बनवलेला कायदा हे बुलडोजर चालवे, वारंवार मस्जिदीवर बुलडोजर, वारंवार मस्जिदीवर बुलडोजर. ठीक आहे, मग आता ते बुलडोजर मुंबईले त्या दिवशी जैन मंदिरावर चाललं. या जैन मधले 80% लोक BJPले फॉलो करते. हा, आणि आता त्याच्या मंदिरावर, जैन मंदिरावर जेव्हा बुलडोजर चाललं तर मग भारतात सगळ्यात मोठं जैनांना आंदोलन केलं मुंबईत तर आमच्या मंदिरावर. हे लक्षात ठेवा, ते राहत इंदुरी साहेबचा शेर इथं बी लागते. ठीक आहे, लगेगी आग शहर में, तो ठीक है, लगेगी आग शहर में, ठीक है, तो सब घर जत में आएंगे, यहाँ हमारा मकान थोड़ी है. ठीक आहे, बुलडोजर मस्जिदीवर चालत होतं, एक दिवस जैनवर चाललं, काही दिवसानं ख्रिश्चनावर चाललं. ठीक आहे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना नियम बनला तर तो कायदा बनला, तो सगळ्यासाठी लागला. ठीक आहे, हे लक्षात घ्या. म्हणून ठीक आहे, हे जे आहे तर मग हे आमचे बापूसाहेब ठीक आहे देशाचे 44 जवान शहीद झाले असताना याच्यासोबत शूटिंग करण्यात मग्न होते. आता जसे अर्ध्यातून सोडून आले तसे शूटिंग सोडून नव्हते आले, बिलकुल यायला पाहिजे होते, पण नाही, अहंकार भरून होता. 340 ठीक आहे खासदार घेऊन सत्तेत होतं ना. ठीक आहे, फुल मेजॉरिटी 280 तेव्हा मेजॉरिटी होती आणि इलेक्शनने कॅम्पेनिंग केली. मग ठीक आहे, इलेक्शन मध्ये बाकायदा प्रचार केला हमल्याचा. अरे भाऊ, एका पंतप्रधानानं हमला नाही केला रे, इंदिरा गांधीच्या ठीक आहे 28 गोळ्या शरीरात टाकल्या, चायनी झाली. हे तर मणिपूरले नाही जात, एवढे भेकाड आहे. पंजाबले जायचं तर उडान पुलावून वापस येते 56 इंची शिना बोलायला लावते. मग काहून नाही गेले पंजाबले? तुमचा 56 इंची शिना आहे तर त्या शेतकऱ्याचं आंदोलन अडवलं तुम्ही, वर्षभर त्याला रस्त्यावर ठेवलं आणि मग पंजाबमध्ये जायचं होतं तर फाटे तर कुठून या लागलं. अरे भाऊ, या देशात चायनी झाली म्हणलं, IB सांगितलं का हमला होणार आहे मॅडम तुमच्या ठीक आहे बॉडीगार्ड मध्ये जो शीख आहे त्याने काढा. ठीक आहे, तर चुकीचा मेसेज जाईन शीख समाजातून काढलं नाही, त्यानंच गोळ्या टाकल्या. राजीव गांधीच्या शरीराचे तुकडे नाही भेटले, या देशासाठी शहीद झाले, जीव दिला. ठीक आहे, फ्रान्सचा युक्रेनचा पंतप्रधान पहा, हमला केला रशियानं, स्वतः बंदूक घेऊन समोर होता. मी असं नाही म्हणत का ठीक आहे तुम्ही जा, तुम्ही लढा. माझं म्हणणं एवढं आहे का या देशावर ठीक आहे फक्त या देशाची सामाजिक परिस्थिती बिघडण असे स्टेटमेंट करू नका. हिंदू मुसलमानात भांडणं राहीन होईन असे सत्तेतल्या लोकांनी स्टेटमेंट करू नका. असे कायदे करू नका का ज्यामुळे या देशात हिंदू मुसलमानातलं सलोख्याचं वातावरण खराब होईल. ठीक आहे, बुलडोजर मस्जिदीच्या खालतं मंदिर आहे असे स्टेटमेंट करायचे, उर्दू भाषा ही मुसलमानाची आहे असे स्टेटमेंट करायचे. ठीक आहे,
याच्यामुळे या देशातलं सामाजिक वातावरण खराब झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, औरंगजेबाची कब्र खोदून काढायची, त्याच्यामुळे वातावरण खराब करायचं, आणि हे वातावरण खराब झालं का मग ते पाकिस्तान आतंकवादी पाठवण आणि ते नाव विचारू विचारू मारण. अरे हे लोकांचे ते व्हिडिओ पाहिल्यावर माणसाले साली अशी म्हणजे आतमधून हे येते का सालं किती क्रूरपणे मारलं. पण त्याला जबाबदार कोण याचा जेव्हा विचार केला तर या देशातलं ते जे स्टेटमेंट सांगून राहिले लोक, ठीक आहे, ज्या बाया वाचल्या हे जे सांगून राहिले, मी कितीतरी व्हिडिओ पाहिले, मी डाउनलोड करून ठेवले, माया चॅनलवर टाकले का येऊन पडते साले असे कुत्र्यासारखे का जसं काही मी दोषी आहे. अबे मी तुम्हाला मानवता शिकवतो, माया एका तरी स्टेटमेंट मध्ये दाखवा का मी हिंदू मुसलमानात भेदभाव निर्माण करून राहिलो. ठीक आहे, या देशात सलोखा निर्माण राहायला पाहिजे, हिंदू मुसलमान ख्रिश्चन शीख ईसाई सर्व जाती धर्मातले लोक एकत्र राहिले पाहिजे, हे सांगणारा मी माणूस आहे. आणि साले माया व्हिडिओवर कमेंट करते. अबे चुलीत गेला पक्ष तिकडं धोड्यात घाला राष्ट्रवादी काँग्रेसनं बीजेपी, का लेणं देणं आहे बे पक्षाशी. माणूस पहिले आहे, माणूस आहे ते पक्ष नंतर आहे. माणसाच्या जीवाच्या पड्याला काही नाही. ठीक आहे, तो कोणत्याही धर्माचा माणूस मरत असेल तर माणूस म्हणून त्याला मदत केली पाहिजे. ठीक आहे, त्याच्या बाजून बोललं पाहिजे, एवढं मला वाटतं. हा, पण एवढं वाईट होत असताना, ठीक आहे, सत्यपाल मलिक खरं सांगून राहिले, हे जवान शहीद झाले भाऊ, शहीद. ठीक आहे, आणि शहीद झालेल्या जवानाला अजून न्याय मिळालेला नाही. 44 जवान शहीद झाले, उरीले हल्ला झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या आता पेहलगामले हल्ला झाला. ठीक आहे, याच्यानंतरही हल्ले थांबन याची गॅरंटी कोणतं सरकार देऊ शकत नाही, हे आम्हाला माहीत आहे, देऊ शकत नाही. मोदी म्हणते ना देश सुरक्षित हाथों में, घंटा सुरक्षित हाथों में है तेरे देश. ठीक है, कुछ देश सुरक्षित हाथों में नहीं है. सुरक्षित हाथों में होता तो हमले नहीं होते, सुरक्षित हाथों में होता तो पुलवामा हल्ला नहीं होता, सुरक्षित हाथों में होता तो उरी हल्ला नहीं होता, सुरक्षित हातात असता तर मणिपूर सारखी परिस्थिती नसती झाली, सुरक्षित हातात असता तर नागपूरले दंगल नसती झाली, अमरावतीले दंगल नसती झाली. ठीक आहे, सुरक्षित हातात असता तर ठीक आहे संबलले दंगल नसती झाली. किती उदाहरणं देऊ मी तुम्हाला. देश सुरक्षित हाथों में नाही आहे, याच्याकडून देश ठीक आहे सुधरवणं होत नसन, देशाची सुरक्षा करणं होत नसन, ते यानं राजीनामा मारून फेकावा. माय सरळ म्हणणं आहे. अरे भाऊ, चीन युद्धात जेव्हा भारत हारला होता तर महाराष्ट्राचे संरक्षण मंत्री के मेनननं राजीनामा दिला होता. एखादा रेल्वेचा अपघात झाला तर रिस्पॉन्सिबल मिनिस्टर राजीनामा देते, आणि आपला बापूसाहेब तर राजीनामा नाही देत, तिथं व्हिडिओ शूटिंग रील्स काढायला जाते. ठीक आहे, असं नाही होत. ठीक आहे, देश सुरक्षित हातात राहायला पाहिजे. ठीक आहे, देशाच्या सुरक्षतेकडे लक्ष द्या. ठीक आहे, या देशातले सर्व नागरिक हे देशासाठी काम करतात. एखादी कम्युनिटीले एवढं बदनाम नका करू का त्या कम्युनिटीले लोक हातात बंदुका घेईन आणि हिंदू लोकांचे नाव विचारून मारण. ठीक आहे, याले जबाबदार या देशातलं सरकार आहे. हे सामाजिक परिस्थिती बिघडवली. ठीक आहे, जसं 93ची बाबरी मस्जिद पाडली म्हणून मुंबईला हल्ला झाला, तसंच हे वातावरण मागच्या 10 वर्षात बिघडवलं म्हणून त्यानं हमला केला. याले जबाबदार सरकार आहे, सरकारनं त्याची जबाबदारी घ्यावी. मी सरळ सरकारवर आरोप करून राहिलो याची. या सामाजिक परिस्थिती बिघडवली म्हणून पाकिस्तानचे आतंकवादी आले, आणि आले तर तुमचं लक्ष ठेवणं झालं नाही. ते घुसले कसे बंदूक घेऊन, हा प्रश्न आहे. एवढं सैनिक असताना मग रॉ फेल पडली का, इंटेलिजन्स ब्युरो फेल पडली का, भारताचं गुप्तहेर फेल पडलं का, ठीक आहे इंडियन आर्मी फेल पडली का, हे तुम्ही पहा. मग स्वीकारा ना, कमीत कमी मनात आमची चुकी झाली. ठीक आहे, का आम्ही भारतात आतंकवादी घुसून राहिले तर आम्ही त्याला शोधू नाही शकलो. आणि सैनिक तिथं 2000 पर्यटक असताना तुम्ही 4 माणसं तिथं बॉडी सैनिक इंडियन आर्मीचे ठेवले का नाही, हा साधा सोपा माया प्रश्न आहे भाऊ. कारण पूर्ण पर्यटकांना भरभरून होतं जम्मू काश्मीर आता उन्हाळ्यात. त्याला वाटलं का आता सेफ आहे, सुरक्षित हाथों में देश आहे. ठीक आहे, कुछ घंट्या सुरक्षित नाही आहे. सब तुमच्या जीवाची कवडीची कदर नाही. तुम्ही ठीक आहे इलाहाबादच्या प्रयागराजच्या कुंभमेळ्याला जा, तुम्ही बेमोत मरान. तुम्ही श्रीनगरले फिरायला जा, बेमोत मरान. तुम्ही नागपूरले फिरायला जा, दंगल व्हान त्याच्यात मरान. तुम्ही अमरावतीले जा, कवा दंगल होईन काही सांगता येत नाही, बेमोत मरान. ठीक आहे, एखाद्या मंदिरात दर्शनाला जा, चेंगराचेंगरीत मरान.
ठीक आहे, तुमचं जीवन कवडीमोल भावाचं आहे. ठीक आहे, त्याचं जीवन हे बॉडीगार्डमध्ये जाईन AK-47, त्याच्या जीवाला काही होत नाही. तुमच्या जीवाला होईल एक इंडियन नेव्हीचा माणूस मेला रे. ठीक आहे, आत्ता 11 तारखेला लग्न झालं त्याचं, लग्नाले 10-12 दिवस नव्हते झाले. ठीक आहे, त्या पोरीनं काय विचार करावं? हां, 10-12 दिवसात त्या इंडियन नेव्हीच्या सैनिकाचा जीव गेला थोट. ठीक आहे, पेहलगामले गेला होता हनीमून साजरं करायला, त्याला फुकून टाकलं. मला फक्त एवढं म्हणायचं आहे का हे जे वातावरण बदललं या देशाचं ते कुठंतरी थांबलं पाहिजे. पाया पडतो मी या भारताच्या युवकाच्या, पाया पडतो, पाया पडून सांगतो आम्ही थोडंसं सुधरा. ठीक आहे, या देशातला प्रत्येक मुसलमान हा आतंकवादी नाही आहे. मग APJ अब्दुल कलामाने कोणत्या कॅटेगरीत पकडाल? ठीक आहे, त्याच्यानंतर अब्दुल हमीदले कोण्या कॅटेगरीत पकडाल? ठीक आहे, स्वातंत्र्यासाठी फासावर जाणारे ठीक आहे अशफाकुल्ला खानले कोण्या कॅटेगरीत पकडाल? हे तुम्ही तुमचं ठरवा. समजलं का? म्हणून थोडेसे बुद्धी जागृत ठेवा आणि माणुसकी कायजात ठेवा. ठीक है, दिमाग के साथ थोड़ा सा दिल का भी इस्तेमाल किया करो. ठीक है, कारण हे मन सुद्धा ठीक आहे दगडाचं बनलं नाही, हे काहीच माणसाच्या माणुसकीनं भरलेलं असू द्या. ठीक आहे, भलाही त्यानं हिंदू म्हणून मारलं असेल, पण अशी परिस्थिती काऊन आली आणि त्यानं काऊन हमला केला याचा विचार करा. याला जबाबदार कोण आहे याचे प्रश्न स्वतःला विचारा. का या देशामध्ये असं वातावरण कोण तयार केलं का जिथे त्या बायाले म्हणते तुम्हाला मारत नाही, फक्त तुम्ही मोदीला एवढं विचारा का आमच्या मुस्लिम कॉमले बदनाम काऊन करत आहे भारतभर, आम्ही तसे नाही. हे तू वारंवार सांगून राहिला. हे आशावरी जगदे पोरगी हेच सांगून राहिली. सगळे मीडियातल्या समोर जे लोक येऊन राहिले तेच सांगून राहिले. ठीक आहे, फक्त मीडियानं थोडंसं चांगलं दाखवावं एवढी मीडियाने मी पाया पडून विनंती करतो. नाही तर या देशाची वाट हे आगीच्या खाईत गेल्याशिवाय राहणार नाही आणि देशाचं भवितव्य अंधारात आहे. चायना कुठं चालला, आपण कुठं चाललो याचा विचार करा. आपण पुढच्या 10-15 वर्षात जगाच्या पाठीवर कुठंच नाही राहू. आपलं अस्तित्व खतम होऊन जाईल. कोट्याच्या बेरोजगारी वाढून जाईल. दारिद्र्याचं प्रमाण, गरिबीचं प्रमाण प्रचंड वाढेल देशात. देशावर करोडो रुपयाचा कर्ज होईल. हे मी आज तुम्हाला सांगून राहिलो. जर तुम्ही आज सुधारले नाही आणि सत्तेत असणारं सरकार सुधारलं नाही, त्यानं आपल्या पॉलिशा बदलवल्या नाही, या देशाचा तमाशा झाल्याशिवाय राहणार नाही. हे लिहून घ्या. ठीक आहे, मी या देशाच्या युवकाले सुधरवण्याचं काम करून राहिलो. माझ्याकडून जेवढं होते तेवढं मी करतो. इन्क्लाब जिंदाबाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे, असा हल्ला पुन्हा होऊ नये. जे हल्ल्यात निरपराध लोकांचे जीव गेले, ठीक आहे, त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून बाहेर पडण्याची ईश्वर शक्ती प्रदान करो आणि त्यांच्या ठीक आहे आत्म्यात जे या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले त्यांच्या आत्म्यास देव शांती प्रदान करो एवढी मी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.